शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरत आहे आणि सर्व शेतकरी जे आहेत ते पेमेंटचा भरणा करून हे वेंडरच्या प्रतीक्षेत होते। पण काल अचानक या सोलारच्या साईडवर जे आहेत, मागेल त्याला सोलार योजनेच्या साईडवर 3 कंपन्या यामध्ये ॲड झाल्या होत्या। त्यामध्ये जीके एनर्जी ही एक कंपनी ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आता आपण यापूर्वी जीके एनर्जीचे याच्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले होते आणि आज बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या, त्यामध्ये आपले नवीन सबस्क्रायबरसुद्धा जोडलेले आहेत। त्यामुळे आपण नवीन एकदा जीके एनर्जीचा 5 HP जे आहे ते पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहे। याच्यामध्ये जे आहे ते संपूर्ण आपण माहिती पाहणार आहेत। प्लेट कोणत्या आहेत, प्लेट पॉवर किती जनरेट करतात, व्होल्टेज किती जनरेट करतात, त्याच्यानंतर कंट्रोलरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, पंप किती पाणी मारतो, ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि सर्वच कंपनीचे जे काय आहे ते आपण रिव्ह्यूचे व्हिडिओ जे आहे ते आपण आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहोत। त्यामुळे जे आहे ते चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा। म्हणजेच वेंडर लिस्टमध्ये ज्यावेळेस कंपन्या ॲड होतील त्याच्या अगोदरच आपल्या चॅनलवर काही कंपन्याचे व्हिडिओ हे टाकले जाणार आहेत। त्यामुळे जे आहे ते लवकरात लवकर व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। तर त्यासाठी आपल्या चॅनलला आधीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला बघूयात की जीके पंपाबद्दलची नेमकी माहिती आणि याचं स्ट्रक्चर वगैरे, याचं पॅनल वगैरे कुठल्या कंपनीचे आहे ते सगळं एकदा आपण पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। बघा मित्रांनो, या ठिकाणी जीके एनर्जीनं जो आहे तो हा 4800 वॅटचा सोलार पॉवर प्लॅन्ट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे। इथे बघायचं झालं तर यांचं हे जे काही आहे ते अशा पद्धती त्यांचं फाउंडेशन आहे। त्याच्यामध्ये 3 आडवे पोल, आडव्या त्यांनी राफ्टर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आहेत ते 4 पर्लिंग दिलेले आहेत। त्याच्यावर जे आहे ते 9 पॅनल त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत। एका पॅनलची कॅपॅसिटी ही कंपनीनं दिल्याप्रमाणे 535 वॅट एवढा ती पॉवर जनरेट करते आणि व्होल्टेज क्षमता जर सांगायचं झालं तर त्याची 49.39 एवढी व्होल्टेज क्षमता आहे। आता आपण आहे ते फाउंडेशन तुम्ही बघू शकता। त्यांनी एका पोलवर जे आहे ते सिमेंटमध्ये अशा पद्धतीत त्यांनी फाउंडेशन केलेलं आहे। सोलरची दिशा बदलण्यासाठी हे प्रत्येकच कंपनीचं जे आहे ते अशा पद्धती स्ट्रक्चर आहे। या ठिकाणाहून आपण हे नट थोडेसे डिले करून याची दिशा बदलू शकतो। त्यानंतर याला 0 डिग्रीसुद्धा करू शकतो। आता याच्यामध्ये काय आहे, आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत, वाहतुळी वादळ भरपूर सुटतात, त्यामुळे हे जे काही आता आपल्या पॅनल आहे ते या साईडला आपले झुकलेले आहेत सर्वांचेच। तर हे पॅनल आपल्याला एकतर सरळ करून म्हणजे 0 डिग्रीमध्ये करणं हे बंधनकारक आहे। कारण याच्यामध्ये काय होतं, वाऱ्याच्या दाबानं हे आपल्या याच्यामध्ये खूप असं मोठं असतं, त्यामुळे वाऱ्याचा दाब याच्यावर जास्त पडतो, हे खराब होण्याचे, नुकसान होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळं शक्यतो याला 0 डिग्री करण्याचे प्रयत्न करा, कारण हवा जरी आली तर याच्या खालून निघून जाणार आहे, याला ताणणार नाही, त्यामुळे याचं नुकसान होण्यापासून ते वाचणार आहेत। आता आपण याचे जे आहे ते पहिले आपण ही जे पॅनल आहेत नेमकं याच्यावर डाटा जो आहे कंपनीचा तर ते आपण बघूयात। तर इथं आपण बघू शकतो हे जे पॅनल आहेत तर रेडरेन कंपनीचे पॅनल आहेत। या ठिकाणी रेडरेन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे पॅनल जे आहे ते मॅन्युफॅक्चर केलेले आहेत आणि याची जे आहे ते ओपन सर्किट व्होल्टेज जे आहे तर यामध्ये 49.39 वोल्ट इतकं व्होल्टेज ह्या जनरेट करतात। शॉर्ट सर्किट ॲम्पियर जे आहे ते 13.78 एवढं आहे यामध्ये। त्यानंतर 535 वॅट एवढं हे इथे पॉवर जनरेट करतात। आता एकंदरीत हा झाला प्लेटवरचा जो काही आहे तो टेक्निकली डाटा, याच्यावर बघितला आपण प्लेट वगैरे किती पॉवर वगैरे याच्यामध्ये जनरेट करतात। आता जे आहे ते आपण कंट्रोलर बघूयात की याचा कंट्रोलर कशा पद्धतीत आहे। तर यामध्ये बघा कंट्रोलर पण मजबूत असा यांनी कंट्रोलर या ठिकाणी एक पोलवर जो टाकलेला आहे, हा डिस्प्ले आहे कंट्रोलरचा। या साईडमध्ये इथं आपल्या प्लांटकडून ग्रीडकडून किती सप्लाय येतोय ह्या सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी डिस्प्लेवर शो करतो। आता याचा जर नेमप्लेट बघायचं झालं तर या साईडनं याची जी आहे ते नेमप्लेट दिलेली आहे। इथं बघू शकता कंट्रोलरचा जो काही IMI नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यानंतर मॉडेल नंबर दिलेला आहे, पूर्ण व्होल्टेज क्षमता 4.8 किलोवॅटची त्यांनी व्होल्टेज क्षमता दिलेली आहे। 4.8 किलोवॅट ही त्यांनी वॅट क्षमता त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर जे आहे व्होल्टेज रेंज ते 50 वोल्ट ते 450 वोल्ट एवढं त्या ठिकाणी त्यांनी व्होल्टेज रेंज दिलेली आहे। 13 ॲम्पियर शॉर्ट सर्किट याचं करंट आहे। त्यानंतर 5 HP साठी हा बिल्ड केलेला आहे। 0 to 120 हर्ट्जपर्यंत या मोटरचं जे आहे
ते फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहेत. अशा पद्धतीत जे आहे ते थोडक्यात हा कंट्रोलरचा डाटा आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतात हा मोबाईलवर ऑन ऑफ होतो. आता आमच्याकडं ज्या शेतकऱ्यांना दिला आहे तर त्याच्या काही मोबाईलवर हा ऑन ऑफ होत नाही. आता तुमच्याकडे असेल मोबाईलवर जर ऑन ऑफ होत असेल तर नक्कीच त्याची जे काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता इथं बघायचं झालं तर हा कंट्रोलर कोणत्याही प्रकारचा ACDC कंट्रोलर नाही. आणि आता शासनाच्या माध्यमातून सुद्धा ACDC कंट्रोलर बसवण्यासाठी जे आहे ते आता म्हणजे मनाई करण्यात येणार आहे की कारण त्याच्यामध्ये जे आहे ते भरपूर टेक्निकली फॉल्ट येत आहेत. त्यामुळे जे आहे ते ACDC कंट्रोलर मला वाटतं यापुढं मिळण्याची तुम्हाला कमी शक्यता आहे. आता कंपनीनं देत असेल, कंपनी देईल तर तो भाग वेगळा राहिला, पण शासनाच्या GRमध्ये ACDC कंट्रोलर बसवणे हे नाही आहे. कारण पंपाला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे जे आहे ते हे अपडेट त्यांनी दिलेलं आहे. तर बघू शकता हा झाला कंट्रोलर आणि पॅनलबद्दलचं फाउंडेशनसुद्धा आपण बघितलं. तर आता आपण मोटर याची ऑन करूयात. ऑन करण्यासाठी या ठिकाणावर यांनी इथे एक स्विच दिलेला आहे, मॅन्युअल स्विच. त्या मॅन्युअल स्विचद्वारे आपण इथून जे आहे ते मोटर ऑन करू शकतो. आता मोटर ऑन झाले. ऑन झाल्याच्या नंतर जे आहे ते याच्यामध्ये पूर्णपणे दाखवत आहे. आता इथे जी ही मोटर आहे 5 HP 30 मीटर हेडची मोटर आहे. बघू शकता तुम्ही जे पाणी आहे 5 HP पंप आहे, मोटर आहे. 30 मीटर हेडचा या ठिकाणावर पंप आहे. आणि ही जी मोटर आहे, हा जो पंप आहे तो GK एनर्जी या कंपनीनं हे पंप या ठिकाणी बसवलेला आहे. ते बघू शकतो आपण. हे GK एनर्जीचं जे काही हे स्ट्रक्चर आहे ते पंप आहे या ठिकाणी लावलेला आहे. 5 HP DC 30 मीटर हेडचा पंप या इथे लावलेला आहे. हे पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी अत्यंत प्रेशरनं अशा पद्धतीत पाणी मारत आहे. आपण वारंवार हेडबद्दल गोष्टी करतो, हेडबद्दल बोलतो. तर 30 मीटर हेडच्या पंपाचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीत पाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये 7.5 HPचं जे स्ट्रक्चर जर असेल, ज्याच्याकडे 7.5 HPचा 30 मीटर हेडचा पंप असेल, याच्याही पेक्षा दुप्पट पाणी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता आपण तर बघा आपण जे आहे ते पाण्याचा फोर्स सुद्धा आपण बघितलेला आहे. GK 5 HP मोटर आहे. 30 मीटर हेडचं जे आहे ते पाणी आपण कशा पद्धतीनं मारते पंप हा बघितला आहे. पाणी जो आहे तो अत्यंत प्रेशरनं 63 mmच्या डिलिव्हरीमधून पाणी जो आहे तो मारताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी GK एनर्जी ही कंपनी निवडली आहे त्याला अशा पद्धती स्ट्रक्चर येईल. मोटर जे आहे ते पाणी तुम्ही बघितलेलंच आहे कशा पद्धतीनं पाणी मारते, तशा पद्धतीत ती मोटर तुम्हाला पाणी मारणार आहे. हा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर तशाच पद्धतीत तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे. हे जे आहे स्ट्रक्चर पूर्ण अशा पद्धतीत मिळणार आहे. GK एनर्जी ही ॲड झाली होती, आता पुन्हाही ती ॲड होणारच आहे. आणि दुसऱ्याही कंपन्या आपल्या जे आहे ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ॲड होणार आहेत. आपण सर्वच कंपन्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत राहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.